तर आपण आयटॅपच्या अशाच एका जुन्या स्टुडंटला भेटणार आहोत ज्यांनी स्वतः आपलं करिअर प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट म्हणून खूप चांगल्या पद्धतीत केलेलं आहे आणि आता ते स्वतः पण खूप सारी प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्याकडे स्टुडंट्स जॉब करत आहे किंवा ते जॉब प्रोव्हाइड करत आहेत स्टुडंटला. तर त्यांचं नाव आहे प्रथमेश वैद्य. मी आयटॅपचा 2016च्या बॅचचा स्टुडंट आहे आणि मी आता काय करतो तर मी PBA काय आहे, 12वी नंतर कॉमर्स करिअरमध्ये संधी. तर माझं 12वी झाल्यामुळे मला नुकतंच काहीच एक्सपिरियन्स नव्हतं, मी फ्रेशर होतो. आयटॅप जॉईन केल्यानंतर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. विदिन 60 डेज मला जॉब प्लेसमेंट मिळाली. आयटॅप आणि बीकॉम मध्ये फरक काय? माझा हा जो प्रवास होता तो खूप चांगल्या प्रकारे मी पार केला की यामध्ये अनेकदा अडथळे पण आले, यामध्ये अनेकदा चॅलेंजेस आले, भरपूर चॅलेंजेस आले. तर या सर्वांवर मात करून मी आज इथे या स्टेजपर्यंत आलेलो आहे. तर माझ्या अचिव्हमेंट्स मी सांगेन की आयटॅप मधून PBA जॉईन करायची तुमच्यामध्ये कोणती योग्य वेळ आहे? हॅलो, मी प्रतीक्षा. वेलकम टू आयटॅप पॉडकास्ट. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आपलं करिअर खूप चांगल्या पद्धतीत घडावं किंवा आपलं स्वप्न असतं की आपलं करिअर खूप चांगलं घडून आपण त्यातून खूप चांगलं अर्निंग कमवायचा प्रयत्न केला पाहिजे. इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड अकाउंटिंग प्रोफेशनल्स म्हणजेच आयटॅप सुद्धा अशा प्रकारेच विद्यार्थ्यांचे करिअर घडवते. आयटॅप ही सर्वोत्कृष्ट जॉब देणारी महाराष्ट्रातली नंबर 1 ची एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. तर आपण आयटॅपच्या अशाच एका जुन्या स्टुडंटला भेटणार आहोत ज्यांनी स्वतः आपलं करिअर प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट म्हणून खूप चांगल्या पद्धतीत केलेलं आहे आणि आता ते स्वतः पण खूप सारी प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्याकडे स्टुडंट्स जॉब करत आहे किंवा ते जॉब प्रोव्हाइड करत आहेत स्टुडंटला. तर त्यांचं नाव आहे प्रथमेश वैद्य. त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत आणि आपण त्यांना थोडंसं विचारणार आहोत की तुमचा जो एक्सपिरियन्स होता किंवा तुमचे जे अचिव्हमेंट होते, सक्सेस कसं केलं तुम्ही, कसं तुम्ही तुमचं करिअर आत्तापर्यंत इथपर्यंत घेऊन आलात, तर त्यांची आपण छोटीशी मुलाखत घेणार आहोत. हॅलो प्रथमेश, वेलकम टू आयटॅप पॉडकास्ट. तुमची सक्सेस स्टोरी तर आम्ही ऐकणारच आहोत किंवा तुमच्याशी आम्ही आता खूप गप्पा मारणार आहोत, पण सध्या तुम्ही काय करता हे तुम्ही थोडं सांगता? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी प्रथमेश. मी आयटॅपचा 2016च्या बॅचचा स्टुडंट आहे आणि मी आता काय करतो तर मी वर्किंग टॅक्स प्रोफेशनल आहे. माझ्या फर्मच्या 2 ब्रँचेस आहेत, पुणे आणि सोलापूर इथे, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आमचे क्लायंट आहेत. जसं की सोलापूरला बरेचसे आहेत, पुण्यात खूप सारे वेल नोन ब्रँड्स आमच्या बरोबर कनेक्टेड आहेत. 100 पेक्षा जास्त GSTचे क्लायंट्स आणि 500 पेक्षा जास्त इन्कम टॅक्सचे क्लायंट्स आता आमच्या बरोबर कार्यरत आहेत. मोर दॅन 1000 पीपल आता सध्या आमचं अकाउंटिंग प्लस GST प्लस इन्कम टॅक्स यावरती काम चालू आहे. प्रथमेश, तुमची अचिव्हमेंट ऐकून माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही आयटॅप जॉईन करायच्या आधी काय करत होता? तर मी प्रॉपर पुण्याचा आहे आणि माझं शालेय शिक्षण जे आहे ते पुण्यातच झालेलं आहे, हडपसर साधना विद्यालयामध्ये. मी कॉमर्स बॅकग्राऊंड सिलेक्ट केली 10वी नंतर. मी 11वीला SP कॉलेज येथे ऍडमिशन घेतली आणि मग मी 12वी नंतर आयटॅप जॉईन करण्याचा निर्णय घेतला. प्रथमेश, तुम्ही आयटॅप कसं जॉईन केलं, म्हणजे आयटॅप बद्दल तुम्हाला कसं कळलं? तर मी 12वीची माझी परीक्षा नुकतीच झाली होती आणि त्यानंतर मी TV बघताना मला पंकज सरांचा जो आपला इंटरव्ह्यू आहे, तर मी इंटरव्ह्यू बघितला टीव्हीवर. साम मराठीवर त्यांचा इंटरव्ह्यू चालू होता, तर तो मी बघितला आणि त्यामध्ये मला PBA या कोर्स बद्दल माहिती मिळाली. सरांनी त्यामध्ये PBA काय आहे, 12वी नंतर करिअर कॉमर्स करिअरमध्ये संधी असा त्यांचा कार्यक्रम होता त्यावेळेला आणि त्यांनी त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं की PBA कोर्स कसा आहे, काय आहे, आयटॅप इन्स्टिट्यूट काय आहे, याचा संदर्भात त्यांनी टीव्हीवर इंटरव्ह्यू दिला होता. तर तो इंटरव्ह्यू ऐकून मी आयटॅप मध्ये जॉईन करायचा निर्णय घेतला. त्यांनी मला इथे करिअर काउन्सिलिंग केलं. मला त्यांनी सांगितलं की करिअरच्या संधी कशा प्रकारे तुम्ही इथे डेव्हलप करू शकता, आपल्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जातं, कशा प्रकारे फॅकल्टीज तुम्हाला करिअर काउन्सिलिंग मध्ये सपोर्ट करतात, आयटॅप मध्ये कशा प्रकारे ड्युरिंग द कोर्स जॉब प्लेसमेंट दिल्या जातात, त्यानंतर तुम्हाला जॉब प्लेसमेंट दिल्यानंतर तुमचं जे काय शंका असतील, काय असेल ते तुम्ही फॅकल्टीजला विचारू शकता. तुमच्या पूर्ण जे काय डाऊट्स आहेत ते सगळं क्लिअर करायचं काम येथे केलं जातं. प्रथमेश, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आयटॅप जॉईन केल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता?
आयटॅप जॉईन केल्यानंतर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. विदिन 60 डेज मला जॉब प्लेसमेंट मिळाली. आपले इन्स्टिट्यूटचे जे ओनर आहेत पंकज मानधने सर, यांच्याकडे मला जॉब प्लेसमेंट दिली गेली होती 60 दिवसानंतर. तर माझं 12वी झाल्यामुळे मला नुकतंच काहीच एक्सपिरियन्स नव्हतं, मी फ्रेशर होतो. तर मला सरांनी यामध्ये खूप चांगला गायडन्स केला, सपोर्ट दिला की काय काय तुम्ही केलं पाहिजे आयुष्यात, करिअरच्या दृष्टीने काय काय ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे. याबद्दल पंकज सरांनी मला खूप चांगला गायडन्स केला. त्यांच्याच फॉर्म मध्ये असल्यामुळे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. माझ्याबरोबर जे काही बॅचमेट्स होते त्यांनाही आयटॅप मध्ये खूप चांगल्या प्रकारे प्लेसमेंट्स मिळाल्या आणि तेही आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तर माझा आयटॅपचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप चांगला होता. तसेच आयटॅप मध्ये जे काही सिलेबस शिकवला जातो त्याचा मला आता जो मी काही काम करतोय त्याच्यामध्ये मला खूप उपयोग होते. जसं की आयटॅपचे जे मॉडेल्स आहेत, डायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे आता इनडायरेक्ट टॅक्स मध्ये आपल्या आता जीएसटी आलेला आहे, तर त्याचा जो काही सिलेबस मध्ये आहे फायदा तो मला प्रत्यक्ष काम करताना खूप जास्त उपयोग होतो. टॅलीचं जे मॉडेल आहे तर ते आपल्याला कुठेही काम करत असू दे आपण अकाउंटिंग क्षेत्रामध्ये, तर त्याचा आपल्याला दररोजच्या जीवनात खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तर आयटॅपचा जो काही सिलेबस पंकज सर आणि टीमनी डिझाईन केलेला आहे तर तो खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलेला आहे. मी असं म्हणेन की प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा आपण काम करत असतो त्याचा म्हणजे काम करताना खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणून थँक्स टू आयटॅप फॉर डिझाईन द परफेक्ट सिलेबस फॉर आवर पीबीए कोर्स. प्रथमेश, तुमचा आयटॅप मधून पीबीए कोर्स झालेलाच आहे, पण आयटॅप आणि बीकॉम मध्ये फरक काय आहे हे मला आता जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात मोठा फरक हा आहे की बीकॉम जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला जे काही सिलेबस असतो तो फक्त आपल्याला पुस्तकांपुरताच मर्यादित असतो, की ज्याचा आपल्याला प्रत्यक्ष जीवनात म्हणजे काम करताना आपण जो काही उपयोग व्हायला पाहिजे तो आपल्याला बीकॉमच्या शिक्षणाने होत नाही. तसेच आपण जे काही बीकॉम मध्ये शिकतो ते फक्त त्या सिलेबस पुरतच मर्यादित राहतं. आणि पीबीए मध्ये म्हणजे आयटॅप मध्ये पीबीए कोर्स करताना मला हा फरक जाणवला की मला जे काही मी इथे शिकलो त्याचा मला प्रत्यक्ष काम करताना खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बीकॉम जे आहे ते फक्त पुस्तकी ज्ञान आपण म्हणू शकतो की जे घेणं गरजेचंच आहे, पण प्रत्यक्ष ज्ञान जे आहे आपल्याला जे मिळवायचं असेल, प्रॅक्टिकल नॉलेज जे आपण त्याला म्हणतो ते मिळवायचं असेल तर तुम्हाला पीबीए कोर्स शिवाय पर्याय नाही. प्रथमेश, तुम्हाला आयटॅप मधून प्लेसमेंट मिळाली, पण त्याचा तुम्हाला करिअर मध्ये पुढे कसा फायदा होत गेला हे थोडं मला सांगता? जसं मी तुम्हाला म्हणालो की मला आयटॅप जॉईन केल्यानंतर विदिन 60 डेज मला प्लेसमेंट मिळाली आणि त्यानंतर मी जसं ऍज अ अकाउंटंट म्हणून मी काम चालू केलं. तर त्यामध्ये मी काय केलं की पहिल्यांदा मला करिअरच्या दृष्टीने काय फायदा म्हणजे काय गोष्टी गरजेच्या आहेत शिकणं, त्या गोष्टी मी शिकायला फर्स्ट प्रेफरन्स दिला. जसं की मला डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, जीएसटी रिटर्न्स, त्यामध्ये पार्टनरशिप डीड, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मी अकाउंटंट म्हणून काम चालू केल्यावर मी त्या शिकायला सुरुवात केली. या ज्या सगळ्या काही गोष्टी शिकलो तर त्याचा मला आज खूप चांगल्या प्रकारे फायदा होते. म्हणजे मला रोज या गोष्टी लागतातच. जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टींशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे या गोष्टी ज्या काही मी ड्युरिंग द कोर्स मला प्लेसमेंट मिळाली होती अकाउंटंट म्हणून, त्या वेळेला मी जे काही शिकलो ते मला आज खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडते. अच्छा, म्हणजे तुम्ही आयटॅप मधून जे शिकलात त्याचा तुम्हाला डेली वापर होतोय असं तुम्हाला सांगते. डेली रुटीन मध्ये मला खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतोय. अच्छा, ठीक आहे. तुम्ही आयटॅपच्या फॅकल्टीज बद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आयटॅपच्या ज्या सर्व फॅकल्टीज आहेत त्या प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं स्वतःची प्रॅक्टिस असल्यामुळे त्यांना जे काही रोजचे प्रॉब्लेम्स आहेत जे काय आहेत ते त्यांना माहिती असतात. त्याच्यामुळे ते योग्य रीतीने मुलांना गायडन्स करतात, स्टुडंटला ते चांगल्या प्रकारे दिशा दाखवतात. आणि जे काही आपल्याला डेली वर्किंग मध्ये जर काही प्रॉब्लेम्स आले तर आपण त्यांना इझिली कॉन्टॅक्ट करून आपण त्यांच्याकडनं आपण आपल्या ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन करून घेऊ शकतो. एखादा आपल्याला डेली काम करताना काही प्रॉब्लेम आला की जॉब प्लेसमेंट मिळाले आणि त्यामध्ये आपल्याला एखादी शंका आली की आपण कोणाला विचारू शकत नाही, तर आपण आयटॅपच्या ज्या फॅकल्टीज आहेत तर त्यांना विचारू शकतो. एखाद्या आपण इन्कम टॅक्स असेसमेंटला गेलो किंवा तिथे काही शंका असेल
आपल्याला एखाद्या वेळेला आपल्या जॉब रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असू शकतात, काही असू शकतं की ज्यामध्ये आपल्याला आयटॅपच्या ज्या फॅकल्टीज आहेत त्यांचं खूप चांगल्या प्रकारे ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि सगळेच प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे, त्यांची स्वतःची प्रॅक्टिस असल्यामुळे आपल्याला त्याचा खूप जास्त प्रकारे प्रॅक्टिकल नॉलेजसाठी फायदा होतो. म्हणजे फ्रेशर होता आणि फ्रेशर असताना जॉब करत होता आणि जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत होता तर फॅकल्टीमधून तुम्हाला खूप मदत होत होती. प्रथमच तुम्हाला आयटॅक मधून पीबीए कोर्स कंप्लीट करून आता 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर तुम्ही तुमच्या अचिव्हमेंट बद्दल काय सांगाल? तर मला आयटॅप मी जॉईन केलं होतं 2016-17 साली. तर मला ऑलमोस्ट 8 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. तर मी त्याबद्दल सांगेन की माझा हा जो प्रवास होता तो खूप चांगल्या प्रकारे मी पार केला. की यामध्ये अनेकदा अडथळे पण आले, यामध्ये अनेकदा चॅलेंजेस आले, भरपूर चॅलेंजेस आले. तर या सर्वांवर मात करून मी आज इथे या स्टेज पर्यंत आलेलो आहे. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की अचिव्हमेंट्स ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने असतात. तर माझ्या अचिव्हमेंट्स मी सांगेन की मी माझी जी स्वतःची टॅक्स प्रॅक्टिस चालू केली ती 2018 साली मी चालू केली. मी आयटॅप झाल्यानंतर 2 वर्षाचा म्हणजे जो अकाउंटंट म्हणून आहे तो मी एक्सपिरियन्स घेतला आणि त्यानंतर मी स्वतःची टॅक्स प्रॅक्टिस चालू केली. यामध्ये मला अनेक क्लायंट्स मिळत गेले, वेगवेगळ्या ओळखी होत गेल्या. तर आमच्या फर्मच्या आता पुणे आणि सोलापूर या 2 ब्रँचेस आहेत आणि आमचे ऑल ओव्हर महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात क्लायंट आहेत की जे मुंबईपासून ते पूर्ण नागपूरपर्यंत सर्वच ठिकाणी आमचे क्लायंट आहेत. आमचा जो बेस आहे तो जास्त करून सोलापूर आणि पुणे या ठिकाणी आहे आणि यामध्ये आम्ही सगळ्याच प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ऑफर करतो. जसं की इन्कम टॅक्स रिटर्न आहे, जीएसटी रिटर्न आहे, याचे सगळ्यांचे रजिस्ट्रेशन्स आहेत, सर्व प्रकारचे शॉप ऍक्ट लायसन्स आहेत, जे काही आपल्याला डेली बेसिस ज्या काही सर्व्हिसेस लागतात, अकाउंटिंग रिलेटेड असू देत, टॅक्सेशन रिलेटेड असू देत किंवा आपल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रकारे आम्ही आपल्याला सर्व्हिस देतो. याशिवाय इन्कम टॅक्स असेसमेंट्स असतील, जीएसटी रिटर्न्स असतील, यामध्ये जे काही आपल्याला शंका असतील त्या सर्व प्रकारच्या शंकांचं निरसन करण्याचं काम आम्ही करतो. यामध्ये मी अचिव्हमेंट बद्दल सांगू शकतो की मी स्वतः आता माझं वय 26 आहे, तरी मी आता याही वयात इन्कम टॅक्स असेसमेंट ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल लेवलला मी हँडल करतो आणि माझ्या बऱ्याचशा ज्या क्लायंट्सच्या इंडिव्हिज्युअल म्हणजे असेसमेंट आहेत. आता जसं की आपल्याला माहितीच असेल की डिजिटल इंडियामुळे आता फेसलेस असेसमेंटचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 99% ज्या आहेत असेसमेंट त्या आपल्या फेसलेस प्रमाणावर होतात, फेसलेस होतात. तर त्या मी इंडिव्हिज्युअल लेवलला फेसलेस असेसमेंट ज्या आहेत त्या हँडल करतो आणि जीएसटी ज्या काय काय क्वेरीज आहेत त्याही मी स्वतः हँडल करतो. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या खूप कमी एजमध्ये खूप जास्त अचिव्हमेंट घेतल्या. प्रथम आयटॅक मधून पीबीए जॉईन करायची तुमच्यामध्ये कोणती योग्य वेळ आहे? तर मला असं वाटतं की माझ्यामध्ये मी माझा स्वतःचाच अनुभव तुम्हाला सांगतो की मी 12वी नंतरच लगेचच पीबीए कोर्सला जॉईन झालो होतो. त्यामुळे माझं मत असं आहे की तुम्ही बीकॉम तर करणारच आहे 12वी नंतर, तर त्याचबरोबर आपण 12वी नंतर लगेचच जर पीबीए कोर्सला जॉईन झालो तर आपल्याला जास्त प्रकारे याचा फायदा होतो. म्हणजे जेवढ्या कमी वयात आपण हा कोर्स जॉईन करू तेवढा आपल्याला जास्त स्कोप मिळतो की जेणेकरून आपल्याला जोपर्यंत आपलं बीकॉमची डिग्री होईल तोपर्यंत आपला पीबीए कोर्स होऊन साधारण आपल्याला 2 वर्षाचा प्रॅक्टिकल नॉलेजचा अनुभव आलेला असतो, आपल्याला जॉब एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आलेला असतो. की यामध्ये फायदा असा होतो की आपली जेव्हा बीकॉमची डिग्री हातात येईल त्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला सगळं मार्केटचं नॉलेज आलेलं असतं. तुम्हाला मार्केटमध्ये काय प्रकारचं म्हणजे नॉलेज अपेक्षित आहे, मार्केटमध्ये काय सगळ्या गोष्टी रिलेटेड, मार्केट रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या तुमच्या ऑलरेडी तुम्हाला माहिती असल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळाला यामधून खूप जास्त मदत होईल. तर माझं असं मत आहे की 12वी नंतर लगेचच पीबीए कोर्स जॉईन करूया. प्रथमेश, आतापर्यंत तुम्ही जे अचीव केलंय किंवा तुमचं सक्सेस पाहता मला तुम्हाला असं विचारायचं की आत्ताच्या स्टुडंटला तुम्ही काय मेसेज देताल? तर मला आत्ताच्या स्टुडंटला एकच सांगायचे की तुम्ही जे काही आयटम मध्ये कोर्स करता
तो सिरियसली केला पाहिजे, की जे टाइम पंक्च्युअलिटी आपण पाळली पाहिजे. याच्यामध्ये आपली जर सकाळची 8ची बॅच असेल तर 8लाच येणं, म्हणजे 8ला 5 कमी असतानाच येणं. त्यानंतर आपण जिथे काम करतोय तर तिथे सिन्सिअरली आपण जे काही आपल्याला काम दिली जातात ती कामं म्हणजे पूर्ण करणं. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्या सतत शिकत राहणं. इन्कम टॅक्स असेल, जीएसटी असेल, यामध्ये परफेक्शन मिळवणं, या सगळ्या खूप जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि माझं असं मत आहे की कमीत कमी 2 वर्षाचा तरी या क्षेत्रामध्ये आयटॅप कोर्स झाल्यावर आपण म्हणजे जॉब एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण चांगल्या एखाद्या जॉबकडे किंवा स्वतःच्या टॅक्स प्रॅक्टिसकडे आपण वळू शकतो. तर मला सगळ्यांना हेच सांगायचे की तुम्ही थोडंसं सिन्सिअरली काम करा, पेशन्स ठेवा, हार्डवर्क करा. त्यामुळे तुम्हाला सक्सेस आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो. प्रथमेश, तुम्ही वेळ काढून इथे आलात. तुमच्या सक्सेस स्टोरीबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. तुम्ही काय काय अचीव केलं हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आयटॅपमधून तुम्हाला काय फायदा झाला आहे किंवा ते कधी जॉईन केलं पाहिजे, हे जे तुम्ही स्टुडंटसाठी चांगलं मेसेज दिलं त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. मला इथे बोलवल्याबद्दल आयटॅप इन्स्टिट्यूट आणि पंकज सर यांचे खूप खूप आभार. मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझी जी काही जर्नी आहे ती इथे शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच.